IBN लोकमत प्रस्तुत सादर करीत आहोत अभंगांची सुरेल मैफल भेटी लागी जीवा। पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय। जय जय राम कृष्ण हरे, 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 हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, कृष्ण हरे, कृष्ण हरे, कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय 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 राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, 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 जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण जय जय राम, जय जय राम, राम राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, जय
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण संप्रदायाच्या परंपरेनुसार जय जय रामकृष्ण हरीचा गजर झाल्यानंतर पांडुरंगाच्या रूपावरचा अभंग सादर केला जातो. काळी घोंगडी काळी काठी काळा दोरा कंठी बोले थेट महाराचे मराठी असा हा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. यानंतरच्या अभंगामध्ये आपण ऐकणार आहोत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडनं आपण हा अभंग ऐकणार आहोत. रवी शशिकळा लोपले राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सुखाचे ओतले सुखाचे ओतले सुखाचे ओतले सकळ हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा
शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ हे तुम्ही वागे एकी सवार सकळ हे तुम्ही वागे एकी सवार सकळ हे तुम्ही वागे एकी सवार तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे तुका तुका म्हणे जीवा जीवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे जीवा जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा धीर नाही तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार माऊलींनी समाधी घेतली इसवी सन 1296 साली, पण ज्ञानेश्वरांच्या रचना अक्षर राहिल्या न भंगणाऱ्या म्हणूनच अभंग झाल्या. तुकाराम महाराजांच्या रूपावरच्या अभंगाच्या नंतर आपण माऊलींनी लिहिलेला अभंग ऐकणार आहोत. मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्याकडून. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघा